सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे, हं. जे शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे, ज्यांचे संसार वाहून गेलेले आहेत, या सगळ्या शेतकरी बंधू भगिनी, माता भगिनींसाठी सरकार सक्षमपणे त्यांच्या सोबत आहे. हे त्यांनी 8 दिवस झाले हे संकट येऊन. 8 दिवसामध्ये आता जे काही विरोधक बोलले त्यांना पूर्ण अधिकार आहेत. अजून बोलायचं असेल तरी त्यांना वेळ द्या आणि बोलायला द्या. परंतु मी इथे अत्यंत जबाबदारीने सांगते, कालही सांगितलं, आलेलं संकट हा निसर्गाचा कोप आहे आणि या संकटामध्ये या शेतकऱ्या बंधू भगिनींसोबत महायुती सरकार ठामपणे उभं आहे. आज जे काही प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये हे जे काही निसर्ग कोपलेला आहे आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामधली जी काही सरकार म्हणून मदतीसाठी जी काही घोषणा जाहीर केलेली आहे ती जी मदत जाहीर करण्यात आलेली ती मदत फक्त मी पुन्हा एकदा सांगते म्हणजे जे आमचे विरोधक बसलेले आहेत जे आमचे सहकारी बंधू बसले त्यांना लक्षात येईल की राज्य सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. खरडून गेलेल्या शेतीला 47,000 हेक्टरी आणि 3 लाख हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. जवळपास 3.5 लाख हेक्टरी भरपाई दिलेली आहे. दुधाळ जनावरांना 37,000 रुपयापर्यंत मदत आहे. गाय भरलेल्या विहिरींसाठी 30,000 पर्यंत आहे. कुक्कुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी आहे. हो. पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत आहे. डोंगरी भागातील घरांना 10,000 अधिकची मदत आहे. हं. गोठा दुकानदार यांना 50,000 मदत करणार आहे आणि परीक्षा शुल्कात माफी देणार आहे.